नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 15 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल की 2026 ची ब्रिक्स परिषद कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपल्या भारत देशामध्ये 2026 ची ब्रिक्स परिषद होत आहे किंवा होणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही ब्रिक्स परिषद असणार आहे 2026 ची, त्याची आवृत्ती असणार आहे 18व्या क्रमांकाची. यजमान देश असणार आहे भारत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच जर बघितलं तर भारताने 1 जानेवारी 2026 पासून ब्राझीलकडे जे अगोदर ब्रिक्सचं अध्यक्षपद होतं ते आता स्वतःकडे स्वीकारलेलं आहे. आणि नुकतंच भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत डॉक्टर एस जयशंकर यांनी या ब्रिक्स परिषदेचं अधिकृत लोगो आणि वेबसाईट याचं सुद्धा अनावरण हे केलेलं आहे. तर हे जे काही लोगो असणार आहे ब्रिक्सचं, त्यामध्ये काय असणार आहे तर कमळ असणार आहे, जे की भारताचं राष्ट्रीय फुल आहे मित्रांनो. आणि हे जे काही जे कमळ बनवण्यात आलेलं आहे किंवा तयार करण्यात आलेलं आहे लोगोमधील, तर त्यामध्ये कमळाच्या ज्या पाकळ्या असणार आहेत त्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स सदस्य देश जे आहेत त्या देशांचे रंग त्याला देण्यात आलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच याचं जे संकेतस्थळ आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे ब्रिक्स इंडिया. त्यासोबतच आपल्याला 2026 ची थीम काय असणार आहे या ब्रिक्स परिषदेची, ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. तर थीम आहे लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी उभारणी. त्यासोबतच ब्रिक्सचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर याविषयी लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना 2009 साली झालेली आहे. सदस्य देश आहेत 11. आणि 2025 ची जी मागची ब्रिक्स परिषद झालेली आहे ती ब्राझील या देशामध्ये झालेली आहे. आणि आता 2026 ची आपल्या भारत देशामध्ये होत आहे. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या देशात ग्रोक या एआय चॅटबॉटवर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात इंडोनेशिया आणि मलेशिया या 2 देशांमध्ये नुकतंच ग्रोक एआय जे चॅटबॉट आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. ही जी काही इलॉन मस्क यांची जी ग्रोक एआय चॅटबॉट आहे त्याच्यावर नुकतंच आता जानेवारी 2026 मध्ये या 2 देशांनी बंदी घातलेली आहे. तर ही जी काही बंदी घालण्यात आलेली आहे, नेमकं त्याचं कारण काय आहे? तर या ग्रोक ॲपद्वारे अश्लील मजकूर, अर्थात हे जे काही ग्रुप आपण जे ॲप वापर करतो, त्याद्वारे लोकं काय करत आहेत, की जे वास्तविक व्यक्ती आहेत, विशेषतः महिला आणि जे लहान अल्पवयीन मुलं आहेत, त्यांचे आक्षेपार्ह आणि अश्लील असे डीप फेक फोटो तयार करत आहेत आणि ते व्हायरल करत आहेत. अशा बऱ्याचशा तक्रारी त्या देशांमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणून हे जे काही 2 देश आहेत मलेशिया, इंडोनेशिया यांनी खबरदारी म्हणून या ग्रोक ॲपला त्यांच्या देशामध्ये बंद केलेलं आहे किंवा बॅन केलेलं आहे. तसेच या 2 देशांचं असं सुद्धा म्हणणं आहे, की हे जे काही ग्रोक आहे, त्या ग्रोक ॲपमध्ये हे जे काही तांत्रिक यंत्रणा किंवा जे सुरक्षा कवच आहे, ते सुद्धा सध्या सुरक्षित नाही किंवा सेफ नाही. त्यामुळेच आम्ही हे जे काही ॲप आहे ते आमच्या देशामध्ये बंद करत आहोत. तर हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे काही ग्रोक आहे त्याविषयी लक्षात ठेवा. याचे संस्थापक आहेत एलॉन मस्क आणि ही एक अमेरिकन एआय चॅटबॉट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कृपया करून सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. यामुळे त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला जी-आय टॅग देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आंध्र प्रदेश या राज्यातील हे अनंतपूर डाळिंब आहे, ज्याला की नुकतंच जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा असा प्रश्न आहे जी-आय टॅग संदर्भामधला, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. तर हे जे काही आंध्र प्रदेश राज्यामधील जे अनंतपूर जिल्हा आहे त्या ठिकाणी डाळिंब आढळतात, त्याला नुकतंच जी-आय टॅग देण्यात आलेला आहे.
आणि जे काही जी-आय टॅग मिळालेला आहे, यामुळे फायदा काय होणार आहे? तर ही जी काही डाळिंबाची जात आहे, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. तसेच याच्या बनावट उत्पादनांपासून याला संरक्षण मिळणार आहे. आणि हे जे काही जी-आय टॅग असतं मित्रांनो, नेमकं काय असतं हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर जी-आय टॅग जे आहे ते अशा उत्पादनांना केंद्र सरकारकडून दिलं जात असतं, जे की एका विशिष्ट अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये काहीतरी खास गुणधर्म असतात. त्यालाच हा जी-आय टॅग दिला जात असतो. आपल्या महाराष्ट्रातील सोलापूरच्या डाळिंबाला सुद्धा अशा प्रकारचा जी-आय टॅग या अगोदर देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण खास गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच 2025 मधील कोणकोणते असे उत्पादनं आहेत, की ज्यांना जी-आय टॅग देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर मध्य प्रदेशमधील जे पन्ना डायमंड आहेत, त्याला जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमधील बनारस पान, लंगडा आंबा, मथुरा जरी पोशाख याला जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. उत्तराखंडमधील जर बघितलं तर काळा सोयाबीनला जी-आय टॅग मिळालेला आहे. गुजरातमधील कच्छ अजरक, अंबाजी मार्बल, सौदागरी ब्लॉक मार्बल प्रिंट याला जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील आपण जर विचार केला तर सतार आणि तानपुरा तसेच दगडी ज्वारीला जी-आय टॅग मिळालेला आहे. तमिळनाडू राज्यातील थौलाई फुलमाळ आणि कुंभकोणम पानला जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. आणि शेवटी मेघालय राज्य आहे, याला की खासी हँडलूम त्या ठिकाणचं उत्पादन आहे, त्याला जी-आय टॅग 2025 मध्ये दिलेला आहे. हे जी-आय टॅग यादी आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे, कारण जी-आय टॅग उत्पादनावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2026 वर्षात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कितवी आवृत्ती होत आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 24व्या क्रमांकाची ही नुकतंच पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आवृत्ती होत आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर जे काही पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, त्याची ही 24व्या क्रमांकाची आवृत्ती आहे, जे की 15 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान पुण्यामधील जे ई स्क्वेअर चित्रपटगृह आहे, गणेश खिंड या ठिकाणी, त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन हे केलं जाणार आहे. आणि यामध्ये 100हून अधिक असे देश असणार आहेत, की त्यातील 140 चित्रपट त्या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. तर उद्घाटन चित्रपट कोणता असणार आहे या महोत्सवाचा, त्याचं नाव लक्षात ठेवा, ला ग्रासिया, जे की इटली या देशाचा आहे. समारोप चित्रपट असणार आहे फादर, मदर, सिस्टर आणि ब्रदर. त्यासोबतच हे जे काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय जे चित्रपट असणार आहे, त्याला 10 लाख रुपयांचा महाराष्ट्र शासन संत तुकाराम पुरस्कार दिला जात असतो. हे सुद्धा आपण याविषयी मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की केरळ राज्याचे नाव बदलून काय ठेवले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, केरळम असं या केरळ राज्याचं नाव हे आता करण्यात येणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही नाव बदलण्याचं कारण काय आहे? तर आपण जर बघितलं तर मल्याळम भाषेमध्ये हे जे काही केरळ राज्य आहे, त्याला आधीपासूनच ते लोकं केरळम असं संबोधत आलेले आहेत. मात्र झालेलं असं आहे, की संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये जे वेगवेगळे राज्य देण्यात आलेले आहे, त्यामध्ये या केरळ राज्याला केरळम न म्हणता केरळ असं नोंदवलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्याचं मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि या लोकांनी असं ठरवलेलं आहे, की आपली भाषिक अस्मिता आणि संस्कृती जपण्यासाठी हे जे काही केरळ नाव आहे, त्याला बदलणं गरजेचं आहे. त्याचं नाव केरळम असं झालं पाहिजे, असं राज्य सरकारने मागणी केली होती. त्या संदर्भात त्या ठिकाणच्या राज्य सरकारने प्रस्ताव सुद्धा मंजूर केलेला आहे. आणि ही जी काही आता घटनात्मक प्रक्रिया होणार आहे, जसं की हे जे प्रस्ताव आहे राज्य सरकारचं, ते केंद्र सरकारकडे जाणार आहे. मग केंद्र सरकार त्या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे. त्यानंतर भारताच्या संविधानामध्ये जी पहिली अनुसूची आहे, त्यामध्ये सुधारणा होईल. तसेच त्यासाठी संसदेमध्ये एक साधं विधेयक मंजूर केलं जाईल आणि त्यानंतर त्या संसदेनं जी काही मंजुरी दिलेलं जे विधेयक असणार आहे, शेवटी त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि अशा प्रकारे आपल्या या केरळ राज्याचं नाव बदललं जाईल. तर हे संपूर्ण प्रोसेस सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, भारतीय सैन्य दिवस कधी साजरा केला जातो? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण यावर सुद्धा बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर हे जे काही दिवस आहे मित्रांनो, का साजरा केला जातो? कारण 15 जानेवारी 1949 ला फील्ड मार्शल
के.एम. करियप्पा जे होते, ते भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. म्हणून या दिवसाची आठवण म्हणून आपण भारतामध्ये हा दिवस भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा करत असतो. तर हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं या ठिकाणी क्विक रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, की नुकतेच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनेतील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, स्वाती शांता कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा आपण केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हॅमनेट. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच PSLV C62 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेकडून लॉन्च करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, इस्रो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच जर्मनीचे चॅन्सलर भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे नाव काय आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, फ्रेडरिक मर्ज. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, की नुकतेच अग्निवीर योजनेद्वारे सेवा पूर्ण झालेल्या जवानांसाठी शासकीय सेवेमध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, दीपक ठोंगे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की राष्ट्रीय युवक दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 12 जानेवारीला भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की नुकतेच खालिदा जिया यांचे निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? ऑप्शन सुद्धा आपण या ठिकाणी दिले होते. याचं उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप सुंदरपणे डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि मित्रांनो, काल आपल्याकडून या ठिकाणी चूक झाली होती अशी, की आपण बांगलादेशऐवजी अफगाणिस्तान ऑप्शन बी मध्ये दिलेलं होतं, जे की टायपिंग मिस्टेक होती. या ठिकाणी आपण ती दुरुस्त केलेली आहे. तरी पण विद्यार्थी मित्रांनी बऱ्यापैकी उत्तरं कमेंट बॉक्समध्ये बरोबर दिलेली आहेत. त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बांगलादेश. हे जे काही खालिदा जिया आहेत, या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान होत्या. तसेच त्या त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुद्धा होत्या. म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला होता. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, जे की अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल, की भारतातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, की जे विद्यार्थी दररोजच्या दररोज या डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये दिलेले जे काही होमवर्क क्वेश्चन असणार आहेत, त्याचे उत्तरं कॉमेंट बॉक्समध्ये देतील आणि चांगले सुंदरपणे देतील, अशा विद्यार्थ्यांना आपण या महिन्याच्या शेवटी ठरल्याप्रमाणे बक्षिसं देणार आहोत. तर चला मग, उत्तरं द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकायचं आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आणि इतर अभ्यास साहित्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास, तसेच इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. त्याचा सुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होईल. थांबूया मग, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.